आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या रेल्वे स्टेशनमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे मुंबई स्थित रहिवासी जे होते ते सध्या आता परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालेले आहेत। मागील अनेक दिवसांपासून हे प्रवासी जे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती परतीच्या प्रवासाला लागलेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे सध्या स्थितीला मुंबईवरून येणारे प्रवासी देखील मोठ्या संख्येने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मागील अनेक वर्षापासूनचा वर्षभराचा थकवा जो आहे तो घालवण्यासाठी हे प्रवासी जे असतात त्याचप्रमाणे मुंबई स्थित रहिवासी जे असतात ते या कोकणात येत असतात आणि आनंद लुटत असतात। आपल्यासोबत काही या ठिकाणी प्रवासी आहेत, मला सांगा कशा पद्धतीचा आनंद लुटला आणि काय सांगाल याबद्दल? इथे आंबे खायला बरं वाटते, आंबे फणस आणि मच्छी खायला. पण का मुंबईमध्ये तशी मच्छी मिळत नाही. इथे जरा थोडं बरं वाटते की प्रत्येक मच्छी मिळते आणि मस्त एकदम चांगली असते. कामाचा थकवा असतो वर्षभराचा, मात्र एक महिन्याची सुट्टी असते, मुलांना सुट्टी असते, त्यानंतर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येता, एक तळ कोकणात दाखल होता, कशा बरोबर. पद्धतीचा आनंद असतो? मे महिना हा मेन आहे. ॲक्च्युली त्या महिन्यामध्ये सगळं आपल्या इथे वस्तू मिळतात. आंबे फणस किंवा कोकमं विकमं आम्ही घेऊन जातो आणि तो एक जरा बरा आनंद मिळतो. पण आता ॲक्च्युली या ट्रेनमुळे, आता ही पहिली ट्रेन होती ही कोकणासाठी होती, पण आता इथे तिरुपम निरुपम काय काय भलत्या खालच्या ट्रेन येतात आणि लेट होतात. आता माझी ट्रेन होती 11:05ची. त्याला किती टायमिंग झालं बघा, असं लफडं आहे. रेल्वे मार्गावर वाहतूक वाढवली, मात्र ट्रॅकच्या बाबतीत अद्यापही जो मुद्दा आहे तो अनुत्तरितच आहे, कोणी उत्तर द्यायला तयार नाही। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी ट्रॅफिक असतं, त्यामुळे जर पाहिलं तर कोकण रेल्वे सेवा जी आहे ती योग्य समजली जाते, मात्र सद्यस्थितीला आपण प्रवास करताय, काय सांगाल? प्रवास ॲक्च्युली पहिला बरोबर व्हायचा 2-3 वर्ष अगोदर. टायमावर ट्रेन यायची, आम्ही बसायचो, ट्रेन बरोबर टायमावर पोचायची. मी रिक्षावाल्याला फोन करायचो, रिक्षावाला मला बोलायचा एवढ्या एवढ्या वाजता येणार. पण आता तो 1 तास थांबतो बिचारा इकडे, वेटिंगला थांबतो, वेटिंगचे पैसे घेतो, तर काय इलाजच नाही. म्हणजे सद्यस्थितीला जो रेल्वेचा प्रवास आहे, वाढती वाहतूक आहे, ही जर पाहिली तर याच्यामुळे कुठेतरी फटका जो आहे तो प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतो। मात्र याबाबत रेल्वे प्रशासन काय ठोस निर्णय घेतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र अनेक वर्षांपासूनचा दुपदरीकरणाचा प्रश्न जो आहे तो वारंवार या ठिकाणी आलेले मुंबईकर विचारतात, पुणेकर विचारतात, मात्र याला स्पष्ट उत्तर किंवा थेट उत्तर इथले लोकप्रतिनिधी देतील का, असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित केलेला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।